आणि वरुण धवनचं झालं लग्न, बालमैत्रीण नताशा दलालशी विवाह संपन्न। नमस्कार, मी रेणुका। बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत। या सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण बुलेटिनच्या सुरुवातीला आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, आणि ती बातमी आहे भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा झटापट झाल्याची माहिती कळते। सिक्कीमच्या नाकुलामध्ये ही झटापट झाल्याची प्राथमिक माहिती आहे। भारतीय हद्दीत शिरण्याचा प्रयत्न या सैनिकांचा त्यांनी हाणून पडलाय, आणि आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार 20 चीनी सैनिक यात जखमी झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। अत्यंत प्रतिकूल हवामानात देखील भारतीय जवानांनी ही अतुलनीय अशी कामगिरी बजावलेली आहे। उत्तर सिक्कीमच्या नाकुलामध्ये गेल्या आठवड्यात हा संघर्ष झालाय। सिक्कीममधल्या सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण आहे, पण सध्या ही परिस्थिती स्थिर असल्याचं लष्करातल्या उच्चपदस्थ सूत्रांकडून कळतंय। त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी सीमेवरची, आणि ती बातमी अशी आहे की भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये पुन्हा एकदा झटापट झाल्याची ही बातमी कळतेय। सिक्कीमच्या नाकुलामध्ये ही झटापट गेल्या आठवड्यात झाली होती। हा संघर्ष झाला होता अशी माहिती सध्या समोर येते। भारतीय हद्दीत शिरण्याचा चीनी सैनिकांचा प्रयत्न हाणून पाडण्यात आलाय। आता जी माहिती मिळते त्यानुसार 20 चीनी सैनिक यात जखमी झाल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळते आहे। प्रतिकूल हवामान आहे, आणि अशा हवामानातही भारतीय जवानांनी ही कामगिरी करून दाखवली आहे। याआधी देखील अशाच प्रकारे झटापट झाली होती, तेव्हाची ही काही दृश्य देखील आता आपण बघतोय। हा प्रदेश कुठला आहे तर उत्तर सिक्कीमच्या नाकुलामध्ये गेल्या आठवड्यात हा संघर्ष झाला होता अशी माहिती कळतेय। चीनच्या गस्त पथकानं ही आगळीक केली होती अशी देखील माहिती कळतेय। पुन्हा एकदा कुरापती सुरूच आहे चीनकडून, हे देखील आता या बातमीतून स्पष्ट होतंय। सध्या अशी माहिती मिळते की सध्या सिक्कीममधल्या सीमेवर परिस्थिती तणावपूर्ण आहे, पण स्थिर आहे परिस्थिती अशी देखील माहिती सध्या लष्कराकडून कळतेय। शैलेंद्र देवळाणकर आंतरराष्ट्रीय घडामोडींचे तज्ज्ञ आता आपल्या सोबत आहेत। सर, आपण बघतोय की पुन्हा एकदा अशा रीतीने संघर्ष झाल्याची माहिती समोर येते, अधिक कशा रीतीने याचं आपण विश्लेषण कराल? मला असं वाटतं की आपण प्रामुख्याने एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आहे की चीन एकीकडे चर्चेचं नाटक करतो आहे। भारत आणि चीनमध्ये चर्चेची 9वी फेरी ही नुकतीच पार पडलेली आहे, परंतु चीनची ग्रँड स्ट्रॅटेजी आहे आणि चीन इतक्या लवकर सीमेवरनं हलणार नाहीये। आणि याचं कारणही असं आहे की चीनने जसं आता पूर्व लडाखमध्ये हा प्रकार केला आहे, त्यांनी त्यांची सेकंड फ्रंट अरुणाचल प्रदेशमध्ये देखील उघडलेली आहे। याचा अर्थ असा आहे की ज्याला आम्ही आमच्या भाषेमध्ये इन्क्रिमेंटल ॲग्रेशन असं म्हणतो। इन्क्रिमेंटल ॲग्रेशन याचा अर्थ असा आहे की चीन हा भारतावरती सातत्याने दबाव टाकण्याच्या प्रयत्नामध्ये आहे, आणि त्यांची या बाबतीमधली जी ग्रँड स्ट्रॅटेजी आहे त्याच्या मागे चीनचं अंतर्गत कारणं देखील आहेत। शी जिनपिंग यांना ज्या पद्धतीने आपलं जनमत आपल्याकडे करून घ्यायचं आहे, त्या दृष्टिकोनातून चीन हा इतक्या लवकर हा सीमेवरनं की पूर्व लडाखमधनं हटणार नाही हे स्पष्ट होतं, आणि चीनने पुन्हा एकदा आपल्या अस्तित्वाची चुणूक दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे। परंतु सुदैवाने एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे की यावेळेला भारताची तयारी ही चीनपेक्षा पण अधिक आहे। आपण साधारणतः पुढच्या 11 महिन्याची तयारी ही पूर्णपणे केलेली आहे। आपली लष्करी कुमक ही पूर्णपणे पूर्व लडाखमध्ये आहे, त्याचप्रमाणे आपलं हवाई दल देखील हे पूर्णपणे सज्ज आहे। त्यामुळे चीनच्या कोणत्याही कुरापतींचा सामना करण्याची पूर्ण क्षमता आणि तयारी ही आपल्यामध्ये असल्यामुळे चीनने यापूर्वी 4 वेळा अशा प्रकारच्या कुरघोड्या करण्याचा प्रयत्न केला, पण या 4ही वेळेला चीनच्या ह्या कुरघोड्या परतवून लावण्यामध्ये भारताला यश मिळालेलं आहे, आणि त्यामुळे चीन हा आणखी बिथरलेला आहे। आणि तो बिथरलेला असल्यामुळे कुठेतरी चीन जाणीवपूर्वक भारतावरती दबाव टाकण्याचा प्रयत्न करतो आहे, पण मला असं वाटतं की प्रत्येक वेळेला चीन हा या ठिकाणी तोंडघाशी पडलेला आहे। त्यामुळे आपल्याला फारशी चिंता करण्याची गरज नाहीये। हा या बाबतीमध्ये चीनने या नंतरही हा संघर्ष वाढला तरी देखील चीनशी 2 हात करण्यासाठी आपण पूर्णपणे सक्षम आहोत, हे त्याच्यातनं स्पष्ट होतं। निश्चितच। आपण शैलेंद्र सर, जसं तुम्ही आता म्हणालात की एकीकडे चर्चा करायची म्हणजे हे चर्चेचं सोंगच म्हणायचं की, आणि एकीकडे संघर्ष देखील सुरू ठेवायचा, हे निश्चित आहे। याचं कारण असं आहे की चीन ही जी चर्चेचं गुऱ्हाळ ठेवण्याचा प्रयत्न करतो त्यामागे चीनचे 2 उद्देश आहेत। एक तर चीन हा इतर देशांना हे दाखवू इच्छितो की चीनला शांततापूर्ण मार्गाने हा संघर्ष सोडवायचा आहे, आणि चीन हा कोणत्या प्रकारचा संघर्ष करण्याच्या स्थितीमध्ये नाहीये। त्यामुळे हा मेसेज चीनला वेस्टर्न मीडियाला द्यायचा आहे, अमेरिकेला द्यायचा आहे। आणि दुसरीकडे आपण हेही लक्षात घेतलं पाहिजे आहे की या चर्चेच्या माध्यमातून चीन आपल्याकडे काही वेळ हा घेतो आहे, आणि हा जेव्हा वेळ चीन मागून घेतो आहे त्याच्या दरम्यान चीन अनेक
सीमेवरचं आपलं जे सैन्य आहे ते वाढवण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचप्रमाणे त्यांनी अनेक गावं वाचवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपण हे देखील विसरून चालणार नाहीये की 2019 मध्ये ज्या वेळेला शी जिनपिंगनी तिबेटला भेट दिलेली होती, त्यानंतर कम्युनिस्ट पक्षाचं जे अधिवेशन झालं होतं त्यामध्ये शी जिनपिंग यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं की भारत चीन सीमेवरती ते 500च्या वरती नवीन गावं बसवणार आहेत. याच्यावरनच कळून येतं की 2019 पासून चीनने सीमेवरती भारत चीन सीमेवरती ग्रँड स्ट्रॅटेजी ठरवलेली आहे आणि या स्ट्रॅटेजीनुसार त्यांना कोणत्याही परिस्थितीमध्ये इथनं माघार घ्यायची नाहीये. परंतु यांची ही ग्रँड स्ट्रॅटेजी आपल्याला पूर्णपणे लक्षात आलेली असल्यामुळे, आपली तयारी तेवढीच जोराची असल्यामुळे आपण चीनच्या प्रत्येक कुरापतीचा अत्यंत सक्षमपणे सामना करतो आहे. पण चीन हे जे चर्चेचं नाटक करतो आहे हे काही नवीन नाहीये. आजपर्यंत भारत आणि चीनमध्ये जवळपास 4 सीमा करार झालेले आहेत. 1994 पासून तर 2012 पर्यंत असे 4ही सीमा करार आहेत. परंतु या 4ही सीमा करारामध्ये चीनने वेळ मागून घेतला आणि दरम्यानच्या काळामध्ये सीमेवरती मोठ्या प्रमाणावरती साधन संपत्तीचा विकास केला. परंतु भारत आता गाफील राहिलेला नाहीये. 2017च्या दोखलाम संघर्षानंतर आपण देखील सीमेवरती मोठ्या प्रमाणावरती रस्ते बांधणी केलेली आहे, पुलांची बांधणी केलेली आहे. त्यामुळे आपण आपलं सैन्य देखील अत्यंत कमी वेळामध्ये सीमेवरती पोहोचू शकतं आणि हे चीनला कुठेतरी सातत्याने खटकतं आहे. त्यामुळे चीन वेगवेगळ्या फ्रंट्स ओपन करून भारताला कुठेतरी दबाव टाकण्याचा, त्रास देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु चीनच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची आणि त्यांच्याशी पूर्णपणे सामना करण्याची आपली क्षमता असल्यामुळे मला असं वाटतं की आपल्या सीमा पूर्णपणे सुरक्षित आहे. याची शाश्वती आपण सगळ्या भारतीयांनी घेतली पाहिजे. निश्चितच. धन्यवाद सर या सगळ्या सविस्तर विश्लेषणाबद्दल. आपण बघते प्रतिकूल हवामानात देखील अशा रीतीनं भारतीय जवानांनी ही कामगिरी केलेली आहे आणि हा संघर्षाला चोख उत्तर दिलेलं आहे. चीनी गस्त पथकानं ही आगळीक केली होती. पुन्हा एकदा चीनी सैन्याकडून ही कुरापत काढण्याचा प्रयत्न झाला होता, पण त्याला भारतीय सैन्याने चोख उत्तर दिलेलं आहे. आणि यानंतर आपण बघणार आहोत न्यूज 18 लोकमतची वृत्तमालिका. कारण अपघातांमध्ये जगभरात भारताचा पहिला क्रमांक लागतो आणि यावरून देशातली स्थिती किती भीषण आहे याचा अंदाज येतोय. दरवर्षी अपघातांमध्ये हजारो नागरिकांना जीव गमवावा लागतोय, लाखो जण यात जखमी होत आहेत आणि मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसानही होत आहे. राज्यात महामार्गावरचे अपघात कमी करण्यासाठी 18 जानेवारी ते 17 फेब्रुवारी या काळात रस्ता सुरक्षा महिना पाळण्यात येतोय. अतिवेगानं वाहनं चालवण्यामुळे अपघात होत आहेत आणि 55% अपघातांचं कारण हे वेगानं वाहन चालवणं हेच दिसून आलंय. धक्कादायक बाब म्हणजे मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये तरुणांची संख्या जास्त आहे. 18 ते 45 या वयोगटातील 70% वाहनधारकांचा अपघातात मृत्यू होतोय. ओव्हरटेकिंग, लेन कटिंग, मद्यपान करून गाडी चालवणं यामुळे हे अपघात घडतात. त्यामुळे नियमांचं पालन करणं किती गरजेचं आहे हे सांगण्यासाठी ही आकडेवारी पुरेशी आहे. आपण बघतोय की या संदर्भात आपण राज्यभरातल्या प्रतिनिधींकडून आढावा घेतोय की कशा रीतीनं त्या भागांमध्ये किती मोठ्या प्रमाणात आर्थिक आणि जीवितहानी देखील झालेली आहे, कशा रीतीनं या सगळ्या कायद्यांचं उल्लंघन केल्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात अपघात घडत आहेत आणि त्याच्यामुळे किती कुटुंब अक्षरशः उद्ध्वस्त होत आहेत ही देखील आकडेवारीतूनच या आपल्याला स्पष्ट होते. मृत्युमुखी पडणाऱ्यांमध्ये 70% तरुणांचा समावेश आहे. यावरूनच आपण समजू शकतो की किती मोठ्या प्रमाणात या नियमांचं उल्लंघन होत आहे. आणि यासाठी न्यूज 18 लोकमतने वृत्तमालिकेतून काही प्रश्न देखील उपस्थित केलेत की दंडाची रक्कम किंवा विम्याचं कवच असेल या सगळ्याच मुद्द्यांचा इथे विचार करणं गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्यात सध्या रस्ते सुरक्षा महिना पाळला जातो आणि या निमित्तानं पुणे सातारा हायवेवरचा अपघात प्रवण नरे भागाचा ग्राउंड झिरो वरून सविस्तर आढावा घेतला आमचे पुण्याचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी. आज आपण एका वेगळ्या विषयाकडे लक्ष केंद्रित करणार आहोत. त्यासाठी मी इथं सातारा पुणे हायवेवरती आलेलो आहे. इथं बायपासचा रोड आहे बेसिकली नरे सेल्फी पॉईंट म्हणून. हे एक अपघात प्रवण क्षेत्र आहे ज्याला आपण ब्लॅक स्पॉट म्हणतो. 2017 पासून इथं अक्षरशः शेकडोने अपघात झालेत आणि तब्बल 53 लोकांचा बळी गेलाय. का गेलाय तर इथं हायवेवरून तीव्र उताराने येणारी वाहनं आणि नरेच्या या बायपासवरून आत हायवेला जोडणारी वाहनं एकमेकांना दिसत नाहीत. आपल्यासोबत इथं मिलिंद आवताडे स्थानिक. मला सांग मिलिंद, हे जबाबदार कोण आहे ह्या अपघात? या ठिकाणी सर्वात जबाबदार हायवे अथॉरिटीज आहे. कारण इथं वारंवार अपघात घडतात. आता त्यांनी तात्पुरते हायवेवर मलमपट्टी केली की रंबलस पट्टे किंवा सूचना फलक लावलेत. पण असं केलं तरी ते काय अपघात रोखण्यास मदत नाही होणार आहे इतकी. कारण ह्याच्यावर ठोस उपाययोजनाच झाली पाहिजे. ओके, काय कोण जबाबदार आहे मग? कोण करणार?
नाही, हे राष्ट्रीय महामार्ग प्रशासनानेच हा सर्व रस्ता केला पाहिजे आणि सर्व्हिस रस्ते झाले तर अपघात कमी होतील. आपल्यासोबत इथल्या या भागातले ट्रॅफिक पी आहेत, खरं तर ते याआधी या पोलीस स्टेशनचे इन्चार्जही होते, त्यामुळे त्यांना नेमकी इथं अपघात का होता आणि त्यांनी वारंवार हायवे ट्रॅफिक अथॉरिटीकडं फॉलोअपही घेतलेलं आहे. सर, चुकतंय नेमकं कोण? सर, आता मुळात जे आहे थोडंसं पब्लिकनं सुद्धा या बाबत अवेअर राहणं फार गरजेचं आहे. कारण मूलतः अपघात होण्याचं कारण जे आहे ते ओव्हर स्पीडिंग आहे. अतिशय वेगामध्ये वाहनं येतात आणि या रस्त्याला काही ठिकाणी वळण आहेत आणि त्याचप्रमाणे महामार्गावर उतरण्यासाठी आणि चढण्यासाठी काही पॉईंट आहेत, तर त्या ठिकाणी अपघात होतात. तर ते पॉईंट जर वेगळे वेगळे केले आणि लोकांनी जर वेग कमी केला तर मला असं वाटतं की अपघात थोडेसे कमी होतील. आपल्यासोबत स्थानिक नगरसेवक आहेत, भाजपचेच आहेत विशेष म्हणजे नितीन गडकरी एक कार्यक्षम केंद्रीय वाहतूक मंत्री आहेत, पण त्यांचेच अधिकारी त्यांची चूक मान्य करत नाही. पर्यायाने लोकांचे नाहक बळी जातात अपघातात. वास्तविक पाहता हा जो तीव्र उतार आहे यासाठी गेल्या 10 वर्षापासून सातत्यपूर्ण नॅशनल हायवे डिपार्टमेंटकडे आपण मागणी करतोय की या तीव्र उतार जो आहे तो थोडासा कमी करणं गरजेचं आहे. आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक 100 मीटरवरती सिग्नल लावणं गरजेचं आहे, रंबल स्पीड ब्रेकर करणं गरजेचं आहे. परंतु जाणीवपूर्वक नॅशनल हायवे डिपार्टमेंट याकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून या ठिकाणी जे चिटणीस प्रकल्प अधिकारी आहे त्यांनी याकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे. मी गडकरीकडे तक्रार करणं संबंधित अधिकाऱ्याची सुहास चिटणीस नावाची अधिकारी ते चूक मान्य करत नाहीत, लोकांचे नाहक बळी जातात. निश्चितपणे माननीय गडकरी साहेबांकडे याबाबत आम्ही तक्रार करणार आहोत आणि गडकरी साहेबांची एक भेटसुद्धा या ठिकाणी आम्ही घेणार आहोत. पुणेकरांनी काय केलं पाहिजे जेणेकरून अपघात कमी होतील? पुणेकरांनी आपण स्वतःचं संरक्षण केलं पाहिजे. वाहनांचे काही नियम आहेत ते नियम फॉलो केलेले पाहिजेत आणि स्वतःचं संरक्षण स्वतः केलेलं पाहिजे. ज्या ठिकाणी की बाबा आता गाववाला असेल तर वाहन चालकांनी त्या ठिकाणी स्पीड कमी केलं पाहिजे. त्या स्पीड कमी केल्यामुळं अपघात होण्याचं प्रमाण कमी होणार आहे. त्याच्याकरता स्वतःचं संरक्षण स्वतः पुणेकर नागरिकांनी केलं पाहिजे. पुणेकरांचे हे काही वाईट खोडी आहेत, म्हणजे सिग्नल तोडणे, म्हणजे समजा समोर एखाद्या चौकात CCTV नसेल आणि पोलीस उभा नसेल तर बिंदास सिग्नल तोडून जातात. ही जरी सवय पुणेकरांनी सोडून दिली ना तरी पुण्यातले अपघाताचं प्रमाण निश्चितच कमी होईल आणि वाहतुकीला एक शिस्त लागेल. व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरसह चंद्रकांत फुंदे, न्यूज 18 लोकमत, पुणे. आणि न्यूज 18 लोकमतच्या वृत्तमालिकेकडे आपण पुन्हा एकदा येणार आहोत, पण आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी नाशिकमधून आलेली आणि ती बातमी अशी आहे की नाशिकमध्ये जे 94वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडणार आहे त्या संदर्भात एक महत्त्वाची घोषणा करण्यात आली आणि ती घोषणा अशी आहे की स्वागताध्यक्षपदी म्हणजे संमेलन जिथे होतंय त्या सगळ्याच स्वागताच्या कार्यक्रमासाठी आणि स्वागताध्यक्षपदी छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आत्ताच्या क्षणाची ही एक महत्त्वाची बातमी. उपाध्यक्षपदी नरहरी झिरवळ आणि दादा भुसे यांची निवड करण्यात आली अशी देखील माहिती सध्या कळते. 5,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम देणाऱ्या व्यक्तीला स्वागत समितीत सहभागी होता येणार आहे. त्याचबरोबर 26 ते 28 मार्च दरम्यान हे संमेलन पार पडणार आहे आणि गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात हे साहित्य संमेलन पार पडणार आहे. त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी आणि ज्याच्यामध्ये स्वागताध्यक्षपदी साहित्य संमेलनाच्या छगन भुजबळ यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. आपल्याला माहिती आहे कालच स्वागताध्यक्ष पद नेमकं कोणाला दिलं जाईल याविषयी चर्चा सुरू होती आणि छगन भुजबळ यांचं नाव यासाठी अंतिम मानलं जात होतं आणि आत्ता जी माहिती मिळते त्यानुसार छगन भुजबळ जे पालकमंत्री देखील आहेत त्यांनाच संमेलनाच्या स्वागताध्यक्ष पदाची धुरा देखील सोपवण्यात आलेली आहे. आपल्याला माहिती डॉक्टर जयंत नारळीकर यांची या संमेलनाच्या अध्यक्षपदी काल एकमतानं निवड झालेली होती आणि आज स्वागताध्यक्षपद नेमकं कोणाकडे जाईल यावरून चर्चा सुरू होती कालपर्यंत आणि आता छगन भुजबळ यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलंय. त्याचबरोबर उपाध्यक्षपदी नरहरी झिरवळ आणि दादा भुसे यांची निवड करण्यात आल्याची माहिती कळतेय. 26 ते 28 मार्च दरम्यान हे संमेलन पार पडणार आहे. गोखले एज्युकेशन सोसायटीच्या प्रांगणात हा सारस्वतांचा मेळा भरणार आहे. याआधी आपल्याला माहिती आहे की भारत सासणे असतील, अनिल अवचट असतील, डॉक्टर जयंत नारळीकर असतील, तारा भवाळकर, जनार्दन वाघमारे या सगळ्यांची नावं संमेलनाध्यक्षपदासाठी चर्चेत होती आणि त्यानंतर डॉक्टर जयंत नारळीकर यांची संमेलनाध्यक्षपदी काल निवड जाहीर करण्यात आली आणि आता या संमेलनाचं स्वागताध्यक्षपद नाशिकमधले राजकारणी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे देण्यात आलंय.
आणि यानंतर आपण ब्रेक घेणार आहोत, पण ब्रेकवर जाण्याआधी आपण बघणार आहोत कोरोनाच्या महामारीनं आपल्या सगळ्यांनाच स्वावलंबी होण्याचा मार्ग दाखवलेला आहे आणि आता संपूर्ण देश या आपत्तीशी एकत्रित होऊन या कोरोना विरोधात लढा देऊ शकणार आहे. कोरोना विरोधात प्रतिबंध करणाऱ्या लसीची घोषणा झाली आहे. प्रत्यक्ष लसीकरणाला देखील आता सुरुवात झालेली आहे आणि आता आपल्या सगळ्यांची जबाबदारी आणि योगदान यात महत्त्वाचं ठरतंय. कोरोना विषाणूला मात देण्यासाठी आता आपल्याला एक पाऊल पुढे टाकायचंय आणि या मोहिमेत नेटवर्क 18 देखील आपल्या सोबत असणार आहे. जोपर्यंत सगळे सुरक्षित होत नाहीत तोपर्यंत कोणीही सुरक्षित नाही आणि याच उद्देशानं आपल्याला संजीवनी मोहिमेअंतर्गत हे आता नमूद करायचे, हे स्पष्ट करायचे, हे निश्चित करायचंय की लसीकरण हा प्रत्येक भारतीयाचा अधिकार आहे. एका ब्रेकनंतर पुन्हा भेटूया. आणि ब्रेकनंतर आपण बघणार आहोत मिशन पाणीमध्ये महाराष्ट्रातला एक रिपोर्ट. औरंगाबादचा एक सफाई कर्मचारी ज्यांनी कठोर परिश्रम केले आणि प्रत्येक वेळी पैशांसाठी त्याला संघर्ष करावा लागला आणि त्यानंतर वर्ल्ड टॉयलेट कॉलेजमध्ये त्यांनी प्रशिक्षण घेतलं आणि आपलं जीवन बदलण्याची त्याला प्रेरणा कशी मिळाली हे सांगणारा रिपोर्ट बघूयात. मेरा नाम विजय टाक है. मैं वहाँ पर पहली बार गया तो मुझे ऐसा लगा देख के, अरे वर्ल्ड टॉयलेट कॉलेज बोले तो कॉलेज ऐसा पहली बार सुनने में अजब-व-गरीब लगा. टॉयलेट कॉलेज ये ऐसा लगने तो ऐसा भी होता है क्या टॉयलेट कॉलेज है. तो वहाँ पे जाने के बाद देखा तो सब अच्छा लगा और एक मन में वो हुआ कि नहीं यहाँ मुझे ट्रेनिंग लेनी चाहिए. कोई काम करना है तो वहाँ पे जाके हम डायरेक्ट काम करते थे तो सेफ्टी किट यूज़ नहीं करते थे. वहाँ जाने के बाद पता चला कि हमें हैंड ग्लोव्स पहनने चाहिए. समझो सीवर में उतरना है तो एक जैकेट था, वो सेफ्टी किट का जैकेट वो दिया गया, गम बूट दिए गए. फिर वो पहनने के बाद सीवर में उतरा तो कुछ भी वो नहीं हुआ मैं. तो उससे और अपनी गंदगी से और अपना संपर्क नहीं हुआ. तो इसे वो उतारने के बाद सिर्फ उसे वॉश कर लिया और उसे सैनिटाइज़र कर लिया तो एकदम क्लीन. मुझे भी कुछ उससे वो नहीं हुआ. नहीं तो ऐसा लगता था जब खाना खाने बैठते तो याद आती थी तो खाना खाने को मन नहीं करता था. What we actually did in the World Toilet College was brought them in, and over a 5-day period we were able to train them on several things. Train them on hygiene, train them on how to make sure that sanitation is done the right way, make them understand what their rights are basically as Indian citizens. So at the end of this, we were able to kind of place them with some really benevolent companies in housekeeping jobs, in cleaning jobs, in hospitals, in hotels and so on and so forth. And I'm really happy that till the end of 2019, very early 2020, before COVID started, we had trained and rehabilitated and placed in jobs 5,000 plus manual scavengers in Aurangabad, Bombay and Pune. आणि आज आपण हार्पिक आणि न्यूज 18ची फ्लॅगशिप मोहीम असलेल्या मिशन पाणीच्या एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलोय, जिथे 26 जानेवारीला होणाऱ्या वॉटरथॉनसाठी देशाच्या कानाकोपऱ्यातून सहयोग आम्हाला मिळतोय. या संदर्भात एक झलक. स्वच्छता और पानी. उत्तर प्रदेश सरकार का यह प्रयास है कि जल संसाधन का विवेकपूर्ण उपयोग करते हुए इसका नियोजित प्रबंधन किया जाए. विगत 2 दशकों में विभिन्न कारणों से भूगर्भ जल की मांग में अप्रत्याशित वृद्धि हुई है. इससे जहां एक ओर जल की उपलब्धता में कमी आई, वहीं दूसरी ओर जल पलायन की समस्या भी उत्पन्न हुई है. इसे ध्यान में रखकर जल संरक्षण से जुड़े कार्यक्रमों के संबंध में व्यापक स्तर पर जागरूकता सृजन करना आवश्यक है. इस दृष्टि से मिशन पानी कार्यक्रम का संचालन अत्यंत उपयोगी है. हमको बचानी है ये जिंदगानी. आणि यानंतर आपण थेट जातोय बालशौर्य पुरस्कार जाहीर होत आहेत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या शूरवीरांशी संवाद साधतायत. आइए आज हम काम्या से ही बात करते हैं, उनसे ही शुरू करते हैं. उनसे पूछना जरूर चाहता हूं. काम्या, अभी हाल फिलहाल में
मैं नहीं मानता हूं आप चैन से बैठती होगी, कुछ न कुछ करती होगी। तो किस नए पर्वत पर आपकी विजय प्राप्त करके की है? क्या किया इन दिनों कुछ, या फिर कोरोना की वजह से कुछ कठिनाइयां आ गई, क्या हुआ? सर, कोरोना ने पूरे देश को ही थोड़ी कठिनाइयां दी है, पर एज यू सेड हम ऐसे बैठे नहीं रह सकते। हमें कोरोना के बाद भी स्ट्रांग बाहर आना है। तो मैंने अपनी ट्रेनिंग और पूरी रूटीन कोरोना के दौरान भी जारी रखी है। और अभी हम इस समय गुलमर्ग में हैं, जो जम्मू कश्मीर में है, और मेरे अगली क्लाइंब के लिए ट्रेन कर रहे हैं, जो नॉर्थ अमेरिका में माउंट देनाली है। और हम जून इस साल में माउंट देनाली चढ़ने के लिए अभी ट्रेन कर रहे हैं सर। तो अभी आप बारामूला में हैं? जी सर, थैंकफुली ऑफिस ने हमें बहुत हेल्प किया है, एंड उन्होंने भी पिछले 3 दिनों से 24/7 काम किया है, और हम यहाँ पे बारामूला में आके आपसे मुलाकात कर पाए सर। तो आपके साथ और कौन है, परिचय करवाइए। सर, ये मेरी मम्मी हैं और ये मेरे पापा हैं सर। नमस्कार। चलिए, आपको बधाई हो, आपने बेटी का हौसला भी बढ़ाया है और आपने उसकी मदद भी की है, तो मैं ऐसे माँ बाप को तो विशेष रूप से अभिनंदन करता हूं। अच्छा, सबसे बड़ा अवार्ड तो आपके लिए आपकी मेहनत और आपका मनोबल है। और आप तो पहाड़ों पर चढ़ती हैं, ट्रैकिंग करती हैं और पूरी दुनिया घूमती हैं, और अचानक ये कोरोना के कारण सब बंद हो गया। तो ये साल कैसे बिताया, क्या करते थी? सर, मैंने कोरोना को एक अपॉर्चुनिटी समझा कि हालांकि मैं पर्वत नहीं चढ़ मतलब सकती। आपने भी आपदा को अवसर में पलटा। जी सर। बताइए। सर, पर्वत तो नहीं चढ़ सकती हूँ सर अभी जाके, पर मैंने ये समझा कि इस टाइम में मैं दूसरों को अपने समिट तक पहुँचने के लिए इंस्पायर कर सकती हूँ। तो मैं बहुत सारे स्कूल्स और इंस्टीट्यूशंस में वेबिनार्स दे रही हूँ, और मेरे मिशन के बारे में भी बता रही हूँ, और उसका मैसेज भी स्प्रेड करना चाहती हूँ सर। लेकिन फिजिकल फिटनेस के लिए भी तो कुछ करना पड़ता होगा। जी सर। सर, यूजुअली हम रनिंग और साइकिलिंग के लिए जाते थे, बट पहले लॉकडाउन में ये अलाउड नहीं था। तो हम जो 21 स्टोरी की बिल्डिंग में रहते हैं मुंबई में, हम वहाँ पे सीढ़ियाँ ऊपर नीचे चढ़ते थे फिटनेस के लिए। और थोड़ा लॉकडाउन ईज होने के बाद थैंकफुली हम मुंबई शिफ्ट हुए हैं, तो हम सह्याद्री में जाके छोटे मोटे ट्रैक्स करते थे सर वीकेंड्स में। तो मुंबई में तो कभी ठंड क्या होती है पता ही नहीं चलता होगा। यहाँ तो आज बारामूला में काफी ठंड में रहती होगी आप। जी सर। देखिए, कोरोना ने निश्चित तौर पर सभी को प्रभावित किया है, लेकिन एक बात मैंने नोट की है कि देश के बच्चे, देश की भावी पीढ़ी ने इस महामारी से मुकाबला करने में बड़ी भूमिका निभाई है। साबुन से 20 सेकंड हाथ धुलना हो, ये बात बच्चों ने सबसे पहले पकड़ी। और मैं तब सोशल मीडिया पर कितने ही वीडियो देखता था जिसमें बच्चे कोरोना से बचने के उपाय बताते थे। आज ये अवार्ड ऐसे हर बच्चे को भी मिला है। ऐसे परिवार और ऐसा समाज जहां बच्चों से सीखने का कल्चर होता है, वहां बच्चों के व्यक्तित्व का तो बहुत विकास होता ही है, साथ साथ बड़ों में भी ठहराव नहीं आता, सीखने की ललक बनी रहती है, उनका उत्साह बना रहता है। और बड़े भी सोचते हैं, और स्वाभाविक, वाह हमारे बच्चे ने कहा है तो हम जरूर करेंगे। हमने ये कोरोना के समय भी देखा है, और स्वच्छ भारत मिशन के दौरान भी मैंने बराबर देखा है। बच्चे जब किसी कौज से जुड़ जाते हैं तो उसमें सफलता मिलती है। काम्या, आपको, आपके माता पिता को, आपके ट्रेनर्स को, सबको मैं बहुत बधाई देता हूं, बहुत शुभकामना देता हूं। और आप कश्मीर का मजा भी लीजिए और नए साहस के साथ आगे भी बढ़िए। अपनी हेल्थ, अपनी फिटनेस का ध्यान रखिए, नई नई ऊंचाइयों पर पहुंचिए, नई नई चोटियों को पार कीजिए। प्यारे बच्चों, हमारे साथ झारखंड की एक बेटी आज है।
सविता कुमारी, उन्हें खेलों में उत्कृष्ट प्रदर्शन के लिए ये पुरस्कार मिला है। सविता जी, आप कैसे मन बनाया कि आप आर्चरी या निशानेबाजी आपको उसमें आगे बढ़ना है, ये विचार कहां से आया? और इसमें आपके परिवार का सपोर्ट तो रहा ही होगा, तो मैं जरूर आपसे सुनना चाहता हूं ताकि देश के बच्चे झारखंड के दूर सुदूर जंगलों में हमारी एक बेटी क्या पराक्रम कर रही है, वो देश के बच्चों को प्रेरणा मिलेगी। बताइए। सर, मैं कस्तूरबा गांधी बालिका विद्यालय में पढ़ाई करती थी, वहीं पे हमको प्रेरणा मिली आर्चरी सीखने का। हाँ, आपने तो देश के लिए मेडल लाना भी शुरू कर दिया है। पूरे देश की शुभकामनाएं आपके साथ है। आगे के लिए आपके मन में क्या लक्ष्य है, कहां तक खेलना है? सर, हमको इंटरनेशनल में गोल्ड मेडल जीतना है, देश के लिए मेडल जीतना है, और नेशनल एंथम जब देश के लिए बजता है तो हमको अच्छा लगता है। वाह, आपके साथ कौन कौन है? सर, मम्मी आई हुई है और इधर पापा आए हुए हैं। अच्छा, ये कभी खेलते थे क्या? पिताजी ने कभी खेल-कूद में हिस्सा लिया था? सर नहीं। अच्छा, सबसे पहले शुरू आपने किया? यस सर। हाँ, तो अभी तुम्हें बाहर जाना होता है तो मम्मी पापा को चिंता नहीं होती है ना? सर, अभी तो सर है ना साथ में, तो सर के साथ जाते हैं। अच्छा, आप ओलंपिक तक जाएं, गोल्ड लेकर आए, ये आपके सपने वाकई हिंदुस्तान के हर बच्चे को नए सपने सजने की प्रेरणा देते हैं। मेरी शुभकामनाएं हमेशा आपके साथ है। स्पोर्ट्स की दुनिया में झारखंड का जो टैलेंट है उस पर पूरे देश को गर्व है, और मैंने तो देखा है कि झारखंड की बेटियां बड़ा कमाल कर देती है जी। कैसे कैसे खेलकूद में अपना नाम बना रही है। छोटे छोटे गांव, छोटे छोटे शहरों में आप जैसे टैलेंट जब बाहर निकलता है तो दुनिया भर में जाकर देश का नाम रोशन करता है। सविता, आपको मेरा बहुत बहुत आशीर्वाद है, बहुत आगे बढ़िए। थैंक यू सर। अच्छा, वैसे साथियों, इस बार राष्ट्रीय बाल पुरस्कारों में जो विविधता है वो बहुत अच्छी बात है। आर्चरी से अब हम आर्ट की दुनिया में चलेंगे। मणिपुर की बेटी हमारी कुमारी नविश किशम को बेहतर पेंटिंग्स बनाने के लिए उसको आज पुरस्कार मिला है। बताइए बेटा, मनीष, हम आपसे सुनना चाहते हैं। आप बहुत अच्छी पेंटिंग करती हैं, रंगों में तो वैसे ही बहुत ऊर्जा होती है, और वैसे तो नॉर्थ ईस्ट अपने आप में बड़ा कलरफुल है। उन रंगों को सजा दिया जाए तो ये जीवन भर देने जैसा हो जाता है। मुझे बताया गया है कि आप ज्यादातर एनवायरमेंट पर, पर्यावरण पर, ग्रीनरी पर पेंटिंग बनाती है, और यही विषय आपको इतना क्यों आकर्षित करता है? First of all, good afternoon, sir. It's truly an honor to have the opportunity to interact with you. And first, my name is Venice Kesam, and I made paintings based on environment because nowadays our environment is getting dirtier day by day. So there's a lot of pollution, even in Manipur also a lot of pollution is there. So I want to change it by planting more trees and save our environment, our plants and animals, our rare species. I want to save them. So in order to spread these messages to the people, as an artist, I drew this painting based on this theme. अच्छा, आपके परिवार में भी और कोई है जो पेंटिंग करते हैं? पिताजी, माताजी, भाई, चाचा, कोई? No, sir. My father is a businessman and my mom is a homemaker. I'm the only artist. ये तुम्हारे पिताजी है, तुम्हारी माताजी है तुम्हारे साथ? Yeah. तो ये तो Yes, sir. ये तो तुम्हें डांटते होंगे कि तुम ये क्या पूरा दिन भर पेंटिंग करते रहती हो, कोई पढ़ती नहीं हो, खाना नहीं पकाती हो, काम नहीं करते हो, ऐसे डांटते होंगे? No, sir. No, sir. They supported me a lot. हाँ, They supported me a lot. Yeah. चलिए, Yes, sir. बहुत लकी हो आप तो।
अच्छा, आपकी उम्र छोटी सी है लेकिन विचार बहुत बड़े हैं जी। अच्छा, पेंटिंग के अलावा आपकी क्या क्या हॉबी है? Sir, I love to sing. I love singing and I love to do gardening also. देखिए, मैं कई बार मणिपुर आया हूं और वहाँ की प्रकृति मुझे बहुत आकर्षित करती है। मेरा अनुभव भी बहुत रहा है वहाँ, और प्रकृति को लेकर वहाँ के लोगों में जो एक प्रकार की श्रद्धा है प्रकृति की रक्षा के लिए, पूरे नॉर्थ ईस्ट में हर कोई व्यक्ति अपना जान लगा देता है, जो मणिपुर में भी देखा जाता है। और मैं मानता हूं कि बहुत ऊंचे संस्कार है। अच्छा, आप गाना गाती हो, आपने बताया, कुछ सुनाओगी मुझे? Yes, sir. I would like. I'm not a professional singer, but I would love to. This is our folk song called "Chingdashat Ingele." Chingdashat Ingele, China dana kien kiba ho kalat ho kalat de malang bai su kai dau de lai rang na lai khok loi bagi ho kien bani ho kien bani kien. बहुत बढ़िया, बहुत बढ़िया। Thank you, sir. मैं तुम्हारे माता पिता को भी बधाई देता हूं और मैं मानता हूं कि तुमने संगीत में भी जरूर कुछ करना चाहिए। तुम्हारे आवाज में बहुत दम है। मैं कोई शास्त्र का जानकार नहीं हूं, लेकिन अच्छा लगा, सुन करके बहुत अच्छा लगा। तो तुमने इन सब जगह पे मेहनत करनी चाहिए। मेरी तुमको बहुत बहुत आशीर्वाद है। साथियों, हमारे देश के बच्चे इतने टैलेंट के साथ जिंदगी को जी रहे हैं, उनकी जितनी प्रशंसा की जाए कम है। अब देखिए, एक तरफ बेहतरीन पेंटिंग बनाने वाली बिटिया है, तो कर्नाटका के राकेश कृष्ण भी हैं। राकेश को खेती से जुड़े इनोवेशन के लिए राष्ट्रीय पुरस्कार मिला है। राकेश, आपको बहुत बहुत बधाई देता हूं और मैं जरूर आपसे बात करना चाहूंगा। राकेश, आपका प्रोफाइल जब मैं देख रहा था तो जो मुझे बहुत अच्छा लगा, आप इतनी कम उम्र में ही इनोवेशन कर रहे हैं, और वो भी आप हमारे किसानों के लिए सोच रहे हैं। आप साइंस के स्टूडेंट हैं, तो रिसर्च इनोवेशन तो स्वाभाविक ही है, लेकिन किसानों के लिए इनोवेशन करना है, ये कोई बहुत मामूली बात नहीं है जी। तो मैं जरूर सुनना चाहूंगा कि ये मन कैसे लग गया आपका, ये काम के लिए कैसे मन लग गया? तो फर्स्ट ऑफ ऑल नमस्कार, शुभ मध्याह्न आपके लिए। और सर, मैं बोलना चाहता हूँ कि हाँ, साइंस और इनोवेशन में तो इंटरेस्ट रहा ही था, लेकिन सर मेरे पापा एक किसान हैं और मैं एक फार्मिंग फैमिली से हूँ। ये मेरे पिताजी हैं और मेरे माताजी हैं। तो सर मैं देखता था कि जो एक फार्मिंग एग्जिस्टिंग प्रैक्टिस में बहुत सारे प्रॉब्लम्स थे, तो कुछ तो करना था। और मेरे मन था कि मैं जो किसान है, हमारे राष्ट्रीय अन्नदाता हैं, उनको कुछ कंट्रीब्यूट करो। जो मेरे टेक्नोलॉजी का इनोवेशन है, इसलिए मैंने उनको कंट्रीब्यूट करने के लिए मैंने एक मशीन बनाया है सर। तो ऑलरेडी जो एग्जिस्टिंग प्रैक्टिस है, उनसे 50% से भी ज्यादा प्रॉफिटेबल मेरे मशीन है सर। अच्छा, तो कभी प्रयोग किया क्या? खेत में प्रयोग किया पिताजी के साथ जाके? सर, हाँ सर, प्रयोग किया है। तो एक बोलना चाहता हूँ कि सर मेरे मशीन 10 to 15% से भी ज्यादा टाइम कंज्यूम, लाइक इट विल डिक्रीज द टाइम टेकन सर। और जो मैंने प्रैक्टिकली जो टेस्ट किया है, उससे पता चला है कि मेरे मशीन सबसे ज्यादा प्रॉफिटेबल और सबसे ज्यादा जर्मिनेशन रेट देता है सर। सो क्या है कि आज जो स्किल्ड लेबर चाहिए फार्मिंग के लिए, यानी किसान को जो लेबर चाहिए, उसका चार्ज तो स्काई रॉकेट हुआ है, तो ज्यादा हुआ है, और हमें स्किल लेबरर नहीं मिलते हैं सर। तो इसीलिए मैंने एक मल्टीपर्पज मशीन किया है, ताकि एक ही किसान
सब काम एक ही साथ कर सकता है और बहुत ज्यादा पैसा और टाइम खत्म इजीली कर सके। अच्छा, जब आपने बनाया, अखबारों में छपा, लोगों को पता चला, तो ये मैन्युफैक्चरर जो होते हैं, बिजनेस कंपनियां होती हैं, स्टार्टअप वाले होते हैं, वो कोई आपके पास पहुंचे क्या कि चलो भाई हम इसको बहुत स्केल पे करते हैं, बहुत बड़ा बनाते हैं, ऐसा कुछ हुआ क्या? हाँ सर, दो तीन कंपनी से उन्होंने पूछा मेरे से, और मैं फेस्टिवल ऑफ इनोवेशन राष्ट्रपति भवन का एक पार्टिसिपेंट था और वहां पे उन्होंने आकर पूछा था सर, लेकिन मेरी प्रोटोटाइप जो है वो कम्प्लीटली डेवलप नहीं हुआ है सर। अभी भी मैं काम करना चाहता हूँ और भी अच्छा तरीके से मैं बनाना चाहता हूँ सर। अच्छा, तो तुम्हारे जो टीचर्स हैं वो उसमें अब नया इंटरेस्ट लेकर के तुम्हें और मदद कर रहे हैं क्या? और कोई साइंटिस्ट के दुनिया के लोग कोई और मदद कर रहे हैं क्या? कोई ऑनलाइन तुम्हें कांटेक्ट करते हैं क्या? हाँ सर, मेरे जो टीचर्स हैं, मेरे हाई स्कूल के और अभी जो प्री यूनिवर्सिटी कॉलेज के जो लेक्चरर्स हैं, सब लोग मुझे गाइडेंस देते हैं सर और मोटिवेट करते हैं सर। एवरी स्टेप ऑफ माई जर्नी हैज बीन मोटिवेटेड माई हार्ड वर्किंग पेरेंट्स एंड टीचर्स सर। तो आज मैं जो भी हूँ सब उन्हीं के वजह से हूँ, और जो उन्होंने मुझे इंस्पायर किया है उसी तरीके से मैं इस लेवल पे आया हूँ सर। चलिए, मैं तो आपके माताजी पिताजी को भी बधाई देता हूँ कि उन्होंने किसानी को भी मन से किया है और किसानी के साथ बेटे को जोड़ा भी है। बेटे की जो टैलेंट है उसको किसानी से जोड़ा है। तो आप तो डबल अभिनंदन के अधिकारी हैं। राकेश, ये बात सही है कि आधुनिक कृषि ये आज हमारे देश की जरूरत है, और मुझे ये देखकर बहुत अच्छा लगा कि इतनी छोटी उम्र में आप ना सिर्फ इसे समझ रहे हैं, बल्कि कृषि को आधुनिक बनाने के लिए, टेक्नोलॉजी से जोड़ने के लिए प्रयास भी कर रहे हैं। आप ऐसे ही सफल होते रहें। आपको मेरी तरफ से बहुत शुभकामनाएं हैं, और आपके माता पिता का मैं धन्यवाद करता हूं कि उन्होंने बेटे को इस काम के लिए प्रेरित किया है जो देश के किसानों के काम आने वाला है। आइए हम यूपी चलते हैं। यूपी के अलीगढ़ के रहने वाले मोहम्मद शादाब, इनसे बात करते हैं। जैसे यहां बताया गया है कि मोहम्मद शादाब ने अमेरिका तक में भारत का झंडा गाड़ा है, देश का नाम रोशन किया है। शादाब, आप अमेरिका में युवा एम्बेसडर की तरह काम कर रहे हैं। स्कॉलरशिप हासिल करके अलीगढ़ से अमेरिका तक की यात्रा आपने की, कई अवार्ड भी आपने जीते, और विमेन एम्पावरमेंट के लिए काम भी कर रहे हैं। इतना सब करने की प्रेरणा आपको कहां से मिलती है? आदरणीय प्रधानमंत्री जी, नमस्कार। सबसे पहले तो मैं ये बताना चाहूंगा कि मैं अलीगढ़ मुस्लिम विश्वविद्यालय का 11वीं कक्षा का छात्र हूं, और इतना सब कुछ करने की प्रेरणा मुझे अपने माता पिता एवं अलीगढ़ मुस्लिम विश्वविद्यालय के टीचरों से मिलती है। जैसा कि हम सब जानते हैं कि अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी एक ऐसी जगह है जिसने इस दुनिया को बहुत अच्छे अच्छे जेम्स दिए हैं। ऐसा ही मैं चाहता हूं कि मैं भी अलीगढ़ मुस्लिम यूनिवर्सिटी का नाम रोशन करूं और देश के लिए कुछ कर गुजरूं। तो आपके माताजी पिताजी भी कुछ न कुछ ऐसा करते थे कि तुम्हारे पास ही सब करवाते हैं? नहीं, मेरे माता पिता का शुरू से ही सपोर्ट रहा है कि जैसा मेरे माता पिता का कहना है कि जैसा कि डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आज़ाद सर थे, उन्होंने देश को इतनी बड़ी मिसाइल दी जो आज देश हमारा किसी का मोहताज नहीं है। तो ऐसा ही मेरे माता पिता का कहना है कि आप भी कुछ देश के लिए ऐसा करो कि देश आपको सालों साल याद रखे। देखिए, आप वाकई देश का नाम रोशन कर रहे हैं। अच्छा, आगे क्या सोचा है? कुछ तो जरूर मन में बड़ी बड़ी बातें आती होगी अब तो। जी सर, आगे मेरा सपना है कि मैं बड़े होकर आईएएस ऑफिसर बनूं और अपने समाज की सेवा करूं, और मैं यही नहीं रुकना चाहता। मैं आगे जाकर यूनाइटेड नेशन में मानव अधिकार पर काम करना चाहता हूं, और मेरा ये सपना है कि मैं यूनाइटेड नेशन में जाकर अपने देश का झंडा लहराऊं और अपने देश का नाम रोशन करूं। वाह! अच्छा, दुनिया में भारत का नाम और ऊंचा हो, नए भारत की पहचान और मजबूत हो, ये बहुत बड़ी जिम्मेदारी हमारे देश के नौजवानों के ऊपर है। और शादाब, मेरी आपको बहुत शुभकामनाएं हैं। आपके मन में बहुत क्लैरिटी है।
और अब्दुल कलाम जी को आप हीरो के रूप में आपके परिवार में आपके माता पिता ने जो आपके दिमाग में बचपन से भरा हुआ है सपना, मैं आपके माता पिता को भी बहुत बधाई देता हूं कि उन्होंने आपको सही रास्ता दिखाया। हीरो कैसे हो, आइडियल कैसे हो, ये बचपन में आपको सिखा दिया और जिसने आपकी जिंदगी को बना दिया। और आपने, आपके माता पिता ने जो मंत्र दिया उसको जीना सीख लिया। इसलिए मैं आपको बहुत बधाई देता हूं और आपको बहुत शुभकामनाएं देता हूं। आइए अब हम गुजरात चलते हैं। गुजरात के मंत्र जीते। तर बाल शौर्य पुरस्कार ज्यांना ज्यांना जाहीर झालाय त्यांच्याशी आणि त्यांच्या पालकांशी पंतप्रधान नरेंद्र मोदी थेट संवाद साधतायत। बालवीरांचं पंतप्रधान तोंड भरून कौतुक करतायत आणि 32 पैकी 5 बालवीर हे फक्त महाराष्ट्रातले आहेत आणि ज्यांना बाल शौर्य पुरस्कार जाहीर झालाय अशा छोट्या वीरांची आणि त्यांच्या पालकांची सुद्धा पंतप्रधान मोदी बोलतायत, त्यांचं कौतुक करतायत। ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत। ओबीसींची जनगणना होणं महत्त्वाचं असल्याचं पंकजा मुंडेंनी म्हटलंय। तसंच धनंजय मुंडे प्रकरण अत्यंत संवेदनशील असून अशा प्रकरणांचा मी अस्त्र म्हणून वापर करणार नाही आणि अधिक व्यक्त होणार नाही असं म्हणत पंकजा मुंडेंनी धनंजय मुंडे प्रकरणावर अधिक भाष्य करणं टाळलं। राज्यातील विविध घडामोडींवर बोलण्यासाठी माझ्यासोबत राज्याच्या माजी मंत्री आणि राष्ट्रीय भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजाताई मुंडे आहेत। ते दुसरं ओबीसी जनगणनेचा विषय आता जोर धरू लागलेला आहे, त्याबद्दल तुम्ही काय म्हणणार आहात? किती ओबीसीचा विषय आधीपासूनच अस्तित्वात आहे, तो आधीपासूनच जोरात आहे। आता जनगणना आता समोर येऊन ठेपलेली आहे आणि ही जनगणना होत असताना आता ओबीसींना जसं अपेक्षित आहे तसं जनगणना ही ओबीसींची व्हावी, जातीनिहाय व्हावी याच्यासाठी, कारण ओबीसी त्याच्याशिवाय जातीनिहाय संख्या समोर येणार नाही। ते विषय थोडा संवेदनशील प्रश्न आहे। आपल्याला माहिती आहे धनंजय मुंडेंवर जे आरोप झाले होते, प्रश्न याच्यासाठी विचारतो की महाराष्ट्राची ही संस्कृती नाही, कारण त्या मुलींनी नंतर अर्जही मागे घेतलेला आहे, यावर तुम्ही काय विचार? याच्यावर मी व्यक्त झाले नाही आणि आताही मला फार व्यक्त व्हायची इच्छा नाही। त्याच्या डिटेलमध्ये बोलण्यासाठी मी ना यंत्रणा आहे जी त्याचा तपास करते, त्यामुळे मी त्याच्यावर टिप्पणी आता करणं योग्य नाही। फक्त मी एक सांगते की कोणी ही गोष्ट जी माझ्या समोर आली ते कुठल्याही दृष्टीने तात्विक, सैद्धांतिक दृष्ट्या, नैतिक दृष्ट्या आणि कायदेशीर दृष्ट्या समर्थनीय नाही। तुम्ही राजकीय तुमच्या दोघांचे विचार वेगवेगळे आहेत, पण ज्यावेळेस संकट मुंडे घराण्यावर येतं त्यावेळेस आम्ही तुम्हाला दोघांनाही हळवे होताना बघितले, त्यामुळे हा प्रश्न विचारला। तो प्रश्न हळवेपणाचा फार पब्लिक करण्याची आवश्यकता नाही असं मला वाटतं। आम्ही पब्लिक लाईफमध्ये आहोत आणि कुटुंब वेगळं आहे आणि पब्लिक लाईफ वेगळं आहे। तर मी तर प्रेम, एक स्त्री आहे, भावावर प्रेम करण्याच्या संस्कृतीत वाढले, म्हणजे वडिलांवर, सगळ्या माझ्या नातेवाईकांवर प्रेम केलं। जेव्हा जेव्हा कोणालाही गरज असेल मी त्याच्या पाठीशी। पण शेवटी माणूस जेव्हा परिवाराच्या पलीकडे जातो तेव्हाच तो राजकारणामध्ये पाऊल ठेवत असतो आणि त्याला त्याचे सिद्धांत सोडून राजकारण करणं अयोग्य आहे। आणि त्यामुळे मला वाटतं मी एखादी पोलीस अधिकारी असते, माझ्यासमोर एखादा प्रश्नचिन्ह निर्माण झालं असतं तर मला ते योग्य निर्णय घेणं हेच माझं कर्तव्य। ती शपथ आपण खाल्लेली आहे राजकारणात असताना, त्यामुळे ह्याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचा ह्याला अस्त्र म्हणून वापरू इच्छित नाही। ह्याला योग्य तपास यंत्रणा तपास करतील आणि काय ते होईल। निश्चित, धन्यवाद ताई। आपण बघितलं विविध विषयावर पंकजाताई मुंडे यांनी सविस्तर उत्तरं दिली। सुधीर जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद। आणि आता पुढची बातमी। सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन नवी मुंबईमध्ये एका दिवसासाठी ट्रॅफिक पोलीस बनले। निमित्त होतं रस्ता सुरक्षा सप्ताहाचं। नवी मुंबई पोलिसांनी रस्ता सुरक्षा सप्ताहाच्या निमित्तानं नागरिकांना एक दिवस ट्रॅफिक पोलीस बनवून पोलिसांना वाहतूक नियंत्रण करण्यासाठी आवाहन करण्यात आलं। हे आवाहन करत स्वतः शंकर महादेवन वाहतूक पोलीस बनले होते। अरे तुम्ही नवी मुंबई रस्ता सुरक्षेच्या अनुषंगाने आज सुप्रसिद्ध गायक शंकर महादेवन आज आहेत आणि ते वन डे विथ पोलीस झालेत। आज ते स्वतः पोलीस झाले आणि त्यांनी संपूर्ण ट्रॅफिक इथले कंट्रोल केलेली आहे। काय म्हणाल तुम्ही? आज स्वतः पोलीस झालात आणि जो मेसेज तुम्ही देताय, काय नक्की तुम्हाला मेसेज द्या? हे आज आम्हाला पोलीस व्हायला हे संधी मिळाली, खूप यांचा आभारी, पोलीस डिपार्टमेंटचा आभारी। बट आय फील दॅट सगळे तुम्ही रजिस्टर व्हा,
for becoming one day with the police. This is for creating traffic rules awareness. म्हणजे आपण अवेअरनेस क्रिएट करायचा, हेल्मेट घालून चालवा, स्पीड नका करू, सीट बेल्ट नका घालू, सीट बेल्ट बिना सीट बेल्ट के मत चलाइए, स्पीडिंग नका करू, ड्रंकन ड्राइविंग नका करू, और क्या है सर, बस ये सब हम लोग अवेयरनेस क्रिएट कर रहे हैं, और जब तक जनता अवेयरनेस क्रिएट करेगा उसका इफेक्ट नहीं आएगा. सो थँक यू व्हेरी मच पोलीस डिपार्टमेंट. पाहता शंकर महादेव यांनी संपूर्ण राज्याला, नवी मुंबईकरांना आवाहन केलेलं आहे की तुम्ही देखील नियमाचं पालन करा, आणि त्याचबरोबर सकाळी 9 ते 11 ही जी मोहीम राबवण्यात आली, त्या मोहीम राबवण्यासाठी तुम्ही देखील आपल्या चौकामध्ये या, जवळच्या चौकामध्ये या, पोलिसांना मदत करा आणि तुम्हीही कंट्रोल करा, ट्रॅफिक कंट्रोल करा, जे त्यांनी आज स्वतः केलं आणि तेही आज एक दिवसासाठी पोलीस बनलेले आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिश बाबरसह विनय म्हात्रे, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई. आणि सोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. नमस्कार.